खरपूस मिरची कोणाला खाऊ वाटत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज ही रेसिपी दाखवत आहे. अतिशय रुचकर आहे आणि शिवाय टिकणारीही आहे बरं का. लांब प्रवासात नेण्यासाठी, डब्याला तोंडी लावायला देण्यासाठी अथवा डाळ भाताबरोबर खाण्यासाठी. तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बघा, तर ह्या जास्त तिखटच्या मिरच्या नाही आणि जास्त फिक्क्याही नाही, मध्यम आहे. म्हणजे तुम्ही अशी तळून खाल्ली ना तरीही ती मिरची जास्त तिखट लागणार नाही. त्या घ्या. त्यातल्या बिया काढायच्या असेल तर काढा, नाही तर तशाही ठेवला तरी चालेल. एका तव्यावर मस्त शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. भाजत आले की लगेच त्यामध्ये बेसन पीठ भाजून घ्या. इथे मी 2 चमचे थोडं ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरलेलं आहे. एकदा तुम्ही वापरून बघा, तुम्हाला नक्की ह्या प्रकारची मिरची म्हणजे हा स्वाद तुम्हाला फार आवडेल. तर हे पण थोडंसं भाजून घ्या. थोडं प्रमाण कमीच ठेवलं तरी चालेल बाजरीचं किंवा ज्वारीच्या पिठाचं. तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घ्या. न पाणी घालता वाटायचं. त्यात कोथिंबीरही घाला. थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या. इथे आपण लाल मिरचीचा वापर करणार नाही. लसूणही घेतला, जिरेही भाजून घेतले आणि हे बघा अशा प्रकारचं वाटण बिना पाणी घातल्याचं बरं का. आता इथे चवेपुरतं मीठ घाला, थोडीशी धना पावडर घाला, आठवणीने हिंग घाला. आता कोथिंबीर घातल्यामुळे नाही धना पावडर घातली तरीही चालेल. हे बघा अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे पूर्ण. आणि त्या मिरच्या स्वच्छ धुवून चिरून, तुम्हाला परत एकदा सांगते, बी काढायचं असलं तर काढू शकता, नाही काढलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्ही ह्या मिरच्या भरून घ्या. हाच मसाला तुम्ही भेंडीमध्येही वापरू शकता बरं का. मस्त लागते ती पण भाजी. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता तव्यावर पसरून ठेवायच्या आहे. एका तव्यावर किंवा पॅनमध्ये किंवा नॉनस्टिक, तर त्यामध्ये थोडं तेल पसरून अशा पद्धतीने त्या मिरच्या व्यवस्थित हाताने त्यावर ठेवा. 1-2 मिनिट मध्यम गॅसवर वाफून घ्या आणि नंतर उलट बाजूने वाफून घ्या. बस मस्त होतात. कारण मस्त का होतात ते सांगते. त्यातले पिठं आपण भाजून घेतलेले आहे. म्हणजे असं की कच्चेपणा अजिबात त्यात राहणार नाही आणि राहतही नाही. तर नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. सोपी पद्धत दाखवलेली आहे. इतर वेळेस आपण फक्त दाण्याचा कूट किंवा बटाटे घालून बनवतो, पण ही अशी बनवलेली मिरची तुम्हाला नक्की आवडेल. अशी एकदम सुकी राहते आणि त्यातला म्हणजे मसालासुद्धा जास्त बाहेर निघत नाही जर अशा पद्धतीने बनवलं तर ह्याआधी अशा छोटे छोटे आणि छान छान रेसिपी दाखवलेल्या आहे. अगदी 2 नाही तर 3 मिनटाचे व्हिडिओ असतात. तुम्हाला आवडेल असेच आहे तर नक्की बघत जा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. आणि मस्त अशा साध्या सोप्या सरळ घरीच असलेल्या साहित्यात बनवलेल्या भाज्यांचा आस्वाद घ्या. नवीन दिवस, नवीन रेसिपी. रोजचे शॉर्ट्ससुद्धा असतात छोटे छोटे, अगदी 30 सेकंदाचे, तर तेही बघत जा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. बाय. मी पुन्हा येईल नवीन रेसिपी.